आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा शहरातील गजबजलेल्या मार्केट परिसरात जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे। भरधाव आयशर ट्रकने रस्त्यालगत असलेल्या डिव्हायडरला तसेच काही दुकानांना धडक दिल्याने मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील घोटण येथील रहिवासी रियाज हबीब शेख हा चालक आयशर क्रमांक MS17 DQ 1585 मधून पशुखाद्य घेऊन श्रीरामपूरच्या दिशेने जात होता। सकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास नेवासा मार्केट परिसरातील जिल्हा व सत्र न्यायालयासमोरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यानंतर आयशरने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला आणि जवळील काही दुकानांना जोरदार धडक दिली। घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून याबाबत अधिकृत तपास सुरू आहे। अपघातामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। दरम्यान या घटनेनंतर वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करत असतात, त्यांची नियमित तपासणी होते का? चालकांची मद्यपान चाचणी कितपत प्रभावीपणे केली जाते? तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। विशेष म्हणजे न्यायालयासारख्या संवेदनशील आणि वर्दळीच्या परिसरात हा अपघात घडल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक विभागाने अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। या अपघाताच्या निमित्ताने अवजड वाहनांवरील नियंत्रण, चालकांची तपासणी आणि वाहतूक पोलिसांच्या देखरेखीची कार्यक्षमता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून संबंधित यंत्रणा यापासून काय धडा घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।